तर नमस्कार मित्रांनो, पेट्रोल पंपपासून आपली सुरुवात आहे आणि सध्या पेट्रोल फिलअप करायला आलो आपण. $962 पेट्रोल आलं याचं. आणि आज आपण राईडला चाललो आहे पुण्याला. नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी तुमचं स्वागत आहे कॅमेऱ्याच्या मागून. आणि आज मित्रांनो आपण कामानिमित्त पुण्याला चाललो आहोत आणि ऑफिसचं काम आहे. 2-3 दिवसाचा मुक्काम असणार आहे आपला. सो त्यासाठीच म्हणून आज मी बाईकने चाललो आहे. आधी तर लोकल ट्रान्सपोर्ट घेऊन जाण्याचा विचार होता, पण विषय असा आहे की तिकडे आपल्याला लोकली पण फिरायचं आहे आणि विचार केला की बाईक पण आहे आपल्याकडे. सो आपण बाईकने सुद्धा फिरू शकतो. म्हटलं बाईकनेच जाऊया. थोडी बाईक राईड होऊन जाईल 200 किलोमीटरची आणि बरं वाटेल जरा आपल्याला पण. कारण की बसमध्ये जाऊन जाऊन तर नेहमी कंटाळा देतो. सो म्हटलं आज जरा जाऊया बाईकने. तसं तर मी बसने गेलो असतो तर आता झोपलो असतो इतक्यात, कारण की 4ची बस होती. बट मी बसने जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला एंड मोमेंटला आणि म्हटलं की जाऊया जरा काहीतरी ॲडव्हेंचर करूया. ऑफिसच्या कामाने जाऊया जरा. तर आता वाजल्यात सकाळचे काहीतरी 5:20 सॉरी, लेट झालं आहे. मला 4ला निघायचं होतं जेव्हा माझी बस निघते. 3 तास 40 मिनटं दाखवत आहे मला रिचिंग टाईम. आणखी पुण्यात पोहोचेपर्यंत आपल्याला पुण्यात ट्रॅफिक मिळणार. सो ही सगळी ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी म्हणून मी विचार केलेला की बाईकने जाऊया. पटापट पोहोचू आपण, जास्त वेळ पण नाही लागणार. आणि आपण ॲक्च्युली विषय असा आहे की मी माझ्या सॅडल बॅग्स कॅरी केल्या आहेत, कारण की 2-3 दिवसाचं सामान माझं त्याच्यात येईल. आणि म्हणूनच म्हटलं सॅडल बॅग कॅरी करूया. अरे यार, हे ब्रिजचं काम कधीपर्यंत चालू राहणार आहे यार, त्रास आहे, मध्येच बंद करतात. हां, सो म्हणून मी सॅडल बॅग कॅरी केली. तर आता सुरुवात केली आपण माझ्या घरापासून. पेट्रोल वगैरे केलं आहे फुल आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण प्रवासाला सुरुवात केली आहे. तर बघूया किती वेळात आपण पोहोचतोय पुण्यात. प्रॉपर पुण्यात कल्याणी नगरला आपण जाणार आहोत. सकाळी सकाळी आरती चालू आहे. हो, थोडंसं लेट झालं आहे. मला काळोखातच निघायचं होतं मोस्ट प्रोबॅबली. बट जर लवकर पोचलो तर लवकर निघालं तर तसं मजा आहे की आहे ना. सो आरामात निघालो आहे. आता बघूया किती वेळा जर्नी आपली कंप्लीट होते. तसं तर मी अजून 1-2 मोटो ब्लॉग शूट केलेले. आता मध्येच मी माथेरानला जाऊन आलो. त्याचा व्लॉग आता तुम्हाला 2-3 दिवसातच म्हणजे मे बी आतापर्यंत जर मी तो व्लॉग अपलोड पण केला असेल, तुम्हाला हा व्लॉग दिसेपर्यंत तो व्लॉग नक्की बघा तर तुम्ही बघितला नसेल तर. आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील
आणि बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा और भरपूर लोकांपर्यंत शेअर करा आणि जर अजून जास्तच आवडत असेल माझं कॉन्टेंट तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करा आणि मला मदत होईल माझं चॅनल ग्रो करण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत चांगला कॉन्टेंट पोहोचवण्यासाठी. आत्तापर्यंत आपले काहीतरी 146-147 सबस्क्रायबर झालेत. मी माझं चॅनल सुरू केलेलं हे आंबोली फिरायला गेलेलो तेव्हा. माझा प्रवासाचे व्हिडिओ आहेत त्याच्यात. आंबोली फिरायला गेलो, डिटेल व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही कुठे राहू शकता, कुठे जाऊ शकता, म्हणजे प्रॉपर स्टेचं वगैरे सगळं इन्फॉर्मेशन त्याच्यात दिलेली आहे. सो ते बघायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण तुम्हाला अपडेट देऊया मध्ये मध्ये आपण कुठे कुठे पोचू ते. प्रॉपर मोटो व्लॉग असणार आहे, फक्त बाईकवरच आपण असणार आहोत. बाईकवरून उतरूनसुद्धा मे बी मी करू शकेन मोटो व्लॉग, म्हणजे रेकॉर्डिंग किंवा असं काहीतरी. बट लेट्स सी. बघूया आपला कसा होतोय तो व्लॉग. तर मित्रांनो तुम्हाला भेटूया पुढे. काय इंटरेस्टिंग असेल तर मी कॅमेरा ऑन करेन आणि तुमच्या पुढे रेकॉर्डिंग चालू करेन. सो स्टे ट्यून विथ मी. सो गाईज आता एक अपडेट द्यायची होती. मी आता पोचलो आहे ओ माय गॉड नवी मुंबईला. म्हणजे नवी मुंबई अजून मी एंटर करतो आहे. जस्ट कुर्ला आणि घाटकोपर, कुर्ला आणि घाटकोपर नाही, कुर्ला क्रॉस केलं आहे मी आणि आता टुवर्ड्स वाशीचा जो ब्रिज आहे तिकडे मी चाललो आहे. थोड्याच वेळात वाशीचा ब्रिज क्रॉस करेन. त्यानंतर मग वाशीमध्ये आपण जाऊ पनवेलला. थंड आहे वातावरण अतिशय आणि मी एक काम केलं की मी ना हुडी घातली आहे, त्यामुळे ना तेवढं न्यूट्रलाइज झालं आहे ती थंडी. त्यामुळे बरं वाटतंय जरा आता. नंतर बाबा माझी हालतच खराब होणार होती. बरं झालं मी हे एक डोकं चालवलं आणि हुडी कॅरी केली आय मीन घातली आहे आता जस्ट. थोडंसं हलकं हलकं डोकं दुखतंय कारण की मित्रांनो झोप नाही झाली आहे काल. रात्री झोप नाही लागत होती. जेव्हा पण माझी बाईक राईड असते ना तेव्हा मला कधी झोप नाही लागत, पण डोकं पहिल्यांदा दुखत आहे. थोडासा घसा जाम झाला आहे. आणि मुंबईतून निघताना पहिला तर काहीच नसतं दाखवण्यासारखं. मुंबईतून निघताना दाखवण्यासारखं तर काहीच नसतं सुरुवातीला, पण नंतर जसं वाशी वगैरे क्रॉस होतं आपण, जसं आपण एंटर करतो म्हणजे पुण्याचा जो मार्ग आहे ओल्ड मुंबई पुणे, त्याच्यामध्ये कसं होतं की इझिली रस्ते चांगले आहेत, इझिली आपल्याला जाता येतं. सो आता एक आपण स्पीड मेंटेन केली आहे मस्त. 70-80 मारून आपण चाललो आहे. मी ओव्हरऑल बरं वाटतं आहे. थोडं 3-4 वाजता चालू केली असते ना आय गेस जरा मला मॉर्निंग म्हणजे जी मॉर्निंग ट्रॅफिक असते पुण्याची ती अवॉइड करायची होती. नेहमीच होतं माझं असं, बट काय करू नाही शकत आता. बघूया. आणि हे मुंबईचे सुंदर असे रस्ते फार आवडतं, तुम्हाला माहितीच असेल. आता रिसेंटली मी तामिणी घाटला जाऊन आलो, तर मित्रांसोबत याच रस्त्यावरून गेलेलो. आणि मोस्टली आपल्या गावी जाण्यासाठी, आपल्याला पुण्याला जाण्यासाठी हाच रस्ता आपण चूज करतो. आता लवकरच पुढच्या महिन्यात जानेवारीमध्ये एक मस्त अशी राईड येणार आहे आपली. म्हणजे मे बी एक वीक असणार आहे ती राईड आणि खूप मजा येणार आहे त्या राईडला. कारण की डेस्टिनेशनच असं एकदम भारीतलं आहे आणि एक नाहीत अनेक डेस्टिनेशन आहेत. मे बी तुम्हाला या माझ्या बोलण्यावरून अंदाजा येईल
अनेक डेस्टिनेशन म्हणजे नक्की काय ते, बट ते सरप्राईजच राहते. कारण की कसं आहे, मला असं वाटतं थोडं की आपण जेव्हा ट्रिप करतो आहे कोणती तरी आणि आपण कोणाला सांगतो ना, सो चान्सेस खूप असतात की ती ट्रिप कॅन्सल होण्याचे किंवा असं काहीतरी. मित्रांनो, वाशीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर ना स्पीड थोडी कमी करा, कारण की हे असे ना स्पीड ब्रेकर आहेत. आणि मागच्या वेळी जेव्हा मी राईडला गेलेलो मित्रांसोबत, तेव्हा लिटरली एक मित्राने गाडी आवरली म्हणून ठीक आहे, फसण्याचा आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या, बट मला असं वाटतं की जेव्हा विषय येतो सेफ्टीचा, तेव्हा थोडं सावधान राहिलं पाहिजे माणसाने आणि स्पीड थोडी कमी करायला हवी. आणखी कसं आहे, आणि ही आपली लाईट बघा तुम्ही, मस्त आताच लावून घेतली आहे. कारण की आपलं जे मीटिओर आहे त्याला हॅलोजन लाईट्स आहेत, LED नाही आहेत. कारण की मी 2023च मॉडेल आहे गेस का 24चं अपडेटेड मॉडेल घेतलेलं, पण त्याच्यामध्ये LED नव्हत्या. आणि मी घेतल्यानंतर इमिडिएट मला वाटतं 2-3 महिन्यांनी त्यांचं नवीन मॉडेल लॉन्च झालं आणि त्यांनी ऑलमोस्ट सगळ्या गाड्यांमध्ये ना LED दिल्या आहेत. आता तर क्लासिक 350मध्ये पण त्यांनी LED दिली आहे. सो मेरे को किधर तसा बुरा लगा, पता है, काय सांगू तुम्हाला आता माझी गाथा. पण आपली बाईक पण एक नंबर आहे, फक्त थोडंसं एक्स्ट्रा आपण रिइन्फोर्समेंट करून घेतलं आहे. कारण की इन फ्युचर आपल्याला कुठे राईड करायची असेल किंवा रात्रीचा प्रवास असेल तर मग ही लाईट आपल्याला कामाला येते. कारण की कसं आहे, लांबचं दिसत नाही, जवळचं पण खूप कमी दिसतं. कारण की कसं असतं, जेव्हा रात्रीचं राईड करतो ना आपण, तेव्हा समोरून खूप लाईट असते आपल्या डोळ्यावरती, आणि समोरून जर लाईट येत असेल ना तर मग आपल्याला खूप कमी दिसतं. कारण की हॅलोजन लाईटचा प्रकाश इतका कमी आहे ना की काहीच दिसत नाही. त्या बाबतीत म्हणजे लाईटच्या बाबतीत, हेडलाईटच्या बाबतीत जर म्हणायचं झालं ना तर यामाहा बेस्ट आहे. कारण की माझ्या मित्राकडे MT-15 आहे, तेजसकडे, आणि ती गाडी यार म्हणजे सगळं छान आहे त्या गाडीमध्ये. म्हणजे ती थोडी टुरिंगसाठी असं मी नाही म्हणू शकत, ती गाडी म्हणजे जाऊ शकतो आपण, आपल्यावरती आहे. मोस्टली तर कसं असतं, तुम्ही कोणतीही गाडी घेऊन कुठेही जाऊ शकता, बट शेवटी तेच आहे. त्याच्या ज्या लाईट्स आहेत ना त्या एवढ्या, म्हणजे तसा जो LED जो त्यांनी हेडलॅम्प दिला ना तो इतका बाप आहे ना की खूप लांबपर्यंत दिसतं. आणि त्याचं अप्पर डिप्पर पण जे आहेत ना ते पण अप्रतिम आहेत. म्हणजे मी बघितले, हा सगळे दगड उडवतच चालला आहे, त्याच्या मागे न राहिलेलं बरं आहे. अर्धा ट्रक ह्याचा ओपन आहे. चल लवकर पुढे जाऊया ह्याच्या. हे असे जे रोडच्या मध्ये जे एक्सपान्शन जॉईंट ही लोक जे देतात ना, त्यामुळे प्रॉब्लेम होतो की नंतर ना ते एक्सपान्शन जॉईंट ना थोडे मोठे होतात. आणि त्यामुळे प्रॉब्लेम काय होतं, बायकर जे असतात ना ज्यांचे पातळ टायर आहेत किंवा कोणताही बायकर, डिसबॅलन्स होण्याचा खूप चान्सेस असतात. सो म्हणजे केअरफुली चालवा जरा, आणि व्यवस्थित गिअर वगैरे यूज करा. मी तरी सध्या गिअर यूज करतो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मी नी गार्ड, एल्बो गार्ड हे सगळं यूज करतो प्रॉपर. कधी ना कधी त्याचं काम येईलच, बट शक्यतो म्हणजे नाही आलं तरच बरं आहे. कारण की कोणाला हवं असतं की म्हणजे राईडमध्ये दुखापत व्हावी वगैरे असं सगळं. बट मला आता एक रायडिंग जॅकेट घ्यायचं आहे. खूप गोष्टी घ्यायच्या आहेत मला. भले म्हणजे मी यूट्यूब चॅनल अशासाठी सुरू केलेलं की एक फन म्हणून, बट असं अर्निंग सोर्ससाठी नव्हे, बट एक फन म्हणून की मला पण ती लाईफ हवी आहे. म्हणजे जसं मी मोठा झालो म्हणजे लहानपणी मी मुंबईकर निखिलचे व्लॉग्स बघताच मोठा झालो आहे. आणि खूप लहान असल्यापासून बघतोय मी ब्लॉगिंग, म्हणजे ब्लॉग्स वगैरे जे असतात खूप लहानपणापासून बघतोय मी, आणि इतकं बरं वाटतं. आणि लोक विचारतात पण की काय भाई, म्हणजे बाईकवरनेच का सगळीकडे तुला फिरायचं असतं. कारण की मी आत्ताच्या हल्ली म्हणजे
गावी 2-3दा जाऊन आलो आहे. परत ऑलमोस्ट कोकणपर्यंत मी जाऊन आलो आहे. आणि म्हणजे असं बरंच ठिकाणी मी जाऊन आलो आहे, बाईकने गेलो आहे. आणि सगळे विचारतात म्हणजे काय असं बाईकनेच का जायचं. जे ॲड्रेलिन रश असतं ना बाईकवरती, ते भाई नेक्स्ट लेवल असतं. म्हणजे कसं एक्सप्लेन करू तुम्हाला, म्हणजे जो एक पॉवर फील होते बाईकवरती. कारण की एक स्ट्रेस रिलीफ, स्ट्रेस बस्टर, ह्या सगळ्या गोष्टी ना बाईकवरतीच होतात. म्हणजे मला माहीत नाही, मी कारमध्ये गेलो पण मे बी आता कसं आहे, कार इंटुझी असतात ते म्हणतील असं थोडी असतं यार. कार इंथुझियास्ट म्हणतील बाबा असं थोडी असतं काय, म्हणजे आमचं हे बरोबर नाही का, म्हणजे गाड्या बरोबर नाहीत, 4 व्हीलर म्हणजे आम्ही येडे. पण असं नाही, प्रत्येकाची चॉईस असते. आणि मला असं वाटतं की बाईकवरती खूप जास्त मजा येते, कारण की हवा येत असते थंड थंड. इवन गरमीतसुद्धा म्हणजे ना ती राईड करण्याची मजाच वेगळी आहे. कारण की एवढ्या उन्हात फक्त बाईक राईड एन्जॉय करण्यासाठी लोक बाहेर निघतात. लोक संडे सॅटर्डे आलं की बाईक घेऊन बाहेर निघतात, कारण की आवड आहे. आणि आवड असावी माणसाला की यार एक दिवशी सगळ्यांना मरायचंच आहे. सो एन्जॉय करून घ्या, पूर्ण लाईफ पूर्ण जगून घ्या. आणि इवन आजची पण जी राईड आहे ते ॲक्च्युली माझे जे बॉस आहेत त्यांनी पण मला सांगितलेलं की भाई तुझ्यावरती आहे, तुला कसं जायचं तसं तू जाऊ शकतो. कारण की ऑफिसचं काम आहे, त्यामुळे मी प्रॉपर मला हवं तसं म्हणजे ट्रॅव्हल मोड चूज केला असता. बट म्हटलं की आता पुण्यालाच जायचं आणि 3-4 दिवसासाठी राहायचं आहे, तर मग पब्लिक ट्रान्सपोर्ट किती यूज करणार. म्हटलं आता जरा पुण्याचे रस्ते, जरा 3-4 दिवस जरा पुण्याच्या रस्त्यांवर चालूया सिटीमध्ये, बघूया काय मजा आहे. कारण की मुंबईपेक्षा थोडं वेगळं आहे तिकडे. मला असं वाटतं की मुंबईमध्ये लोक जरा जास्त केअरफुली चालवतात गाड्या, म्हणजे आहेत असे महाभाग. बट पुण्यामध्ये थोडं ड्रायव्हिंग स्किल्स लोकांच्या वेगळ्या आहेत, म्हणजे त्यांचं सगळंच असं वेगळं आहे. सो जरा पुण्यामध्ये बाईक चालवायला मजा येईल आय गेस. मी आय होप की व्यवस्थित राईड होईल माझी पुण्यामध्ये सुद्धा, म्हणजे काही अडचणी न येता म्हणजे व्यवस्थित सगळं होईल, पार पडेल तिकडे. कारण की नवीन सिटी आहे, म्हणजे मी येत जात असतो पुण्याला, कारण की माझं काम असतं, साईट व्हिजिट्स असतात. सो डेव्हलपरसोबत बोलणं वगैरे असं सगळं आपलं चालू असतं. बट तेव्हा कसं पब्लिक मोड म्हणजे कॅब वगैरे हेच आपला एक ऑप्शन आहे. बट मी काय विचार केला की आता थोडंसं माहोल चिल्ड आहे, सो क्यों ना बाईक लेके जाया जाए पुणे में. कारण की पुण्यामध्ये पण थंडी मी असं ऐकले खूप चांगली असते, म्हणजे व्यवस्थित एकदम. तो मैंने सोचा यार चलो यार ज़रा बाइक से एक्सप्लोर करते हैं, मज़ा आ जाएगा. सो इसके लिए बाइक लेके निकला. मज़ा तो आ रहा है अभी. जसं लोणावळा वगैरे येईल, अजून थंडी वाढेल, धुकं येतील, सो तेव्हा अजून थोडं छान वाटेल. पण मला वाटतं थंडीपेक्षा जास्त धुकं ना पावसात असतं. कारण की मी एव्हरी सीझनमध्ये मी त्या रूटने म्हणजे लोणावळ्याच्या रूटने मी ट्रॅव्हल केलं आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये फिरण्यालायक आहे, म्हणजे तिथून तो रोड यूज करण्यालायक आहे. मजा येते. की मी एकदा गणपतीला पण जाऊन आलो आहे सेम रूटने, लोणावळावाला रूटने. आणि पावसातसुद्धा मी लोणावळावाला रूटने गेलेलो, कारण की आम्ही मुंबई पुणे हायवे घेतलेला, मुंबई पुणे बँगलोर. रोड छान आहे, फक्त एकच प्रॉब्लेम आहे त्या रोडचा, मुंबई पुण्याचा, की स्ट्रेट रोड आहे मुंबई पुणेवाला. आणि ना खूप बोर होतं, म्हणजे नेक्स्ट लेवल बोर होतं. सो आणि आपला जो मुंबई गोवा हायवे ना, तो यार म्हणजे उसमें तो मजा ही अलग है. कारण की
काही काही पॅच जे असे आहेत ना त्यांनी छान बनवले आहेत, म्हणजे प्रगतीपथावर आहे त्याचं काम. पण काही काही पॅच खूप खराब आहे, म्हणजे जर तुम्हाला झोप येत असेल ना तर ती झोप पण उडून जाईल, असे लिटरली असे पॅचेस आहेत. अशी जी लाईट ही डोळ्यावर येते ना, त्यामुळे रायडरला खूप त्रास होतो चालवताना. आणि स्ट्रीट लाईट का बंद आहे ते समजत नाहीत मला. नशीब माझ्याकडे माझं हॅलोजन बल्ब मी लावून, हॅलोजन नाही सॉरी LED लावून घेतलेत मी वेगळे फॉगवाले. आणि मी हे रॉयल एनफिल्डचं जे ट्रस्टेड स्पेअर पार्ट्सचं जे दुकान असतं तिथून लावून घेतलेत. सो मला जेन्युन असे मध्येच कोणी येऊ शकतात, तर तुम्ही जरा केअरफुली ड्राईव्ह करा, म्हणजे केअरफुली चालवा. लोक कसे पण येतात, कसे पण चालवतात मूर्खासारखे. आणि हे काका जरा जास्तच दीडशाणेपणा करत आहेत असं मला वाटतं. एनिवेज तर मी ट्रस्टेड शॉपमधून लावून घेतलं हे. सो मला थोडं म्हणजे रेट्स पण चांगल्यामध्ये मिळाले. म्हणजे एक मित्र म्हणत होता की कुर्ल्यावरून लावून घे, बट त्यांचं काम जरा मला बरं वाटलं, छान काम आहे, म्हणजे व्यवस्थित वाटलं मला. सो हे फॉग लाईट मला कामाला येत आहेत आता, की लांबचं वगैरे पण बरंच चांगलं दिसतंय मला. तुम्ही पण बघू शकता कॅमेरामध्ये, समोरचं तर व्यवस्थितच दिसतंय मला. ह्याच्या आधी हॅलोजनमुळे ना काहीच दिसत नव्हतं, म्हणजे लिटरली विजिबिलिटी खूप कमी असते रस्त्यावरती. आता हे मी बंद केले, कारण की उगाचच कोणाला त्रास नाही व्हायला पाहिजे आपल्यामुळे. बरेच दिवसांनी आज राईडवरती ना असं बोलण्याचं मन करत आहे तुमच्याशी मित्रांनो. हळूहळू आपलं चॅनल ग्रो करत आहे. मी जेव्हा सुरू केलेलं तेव्हा काहीतरी एक 5-10 सबस्क्रायबर होते, त्या हळूहळू 146 झालेत. त्यातले आपले थोडेफार नातेवाईकसुद्धा असतील आणि थोडेफार आपले मित्रजणसुद्धा असतील, मैत्रिणींचा तर मला आयडिया नाही कोण फॉलो करतं कोण नाही. बट आपण आवड म्हणून चालू केलं आहे चॅनल. ज्याला आवडेल तो बघेल, ज्याला नाही आवडणार तर नाही बघणार. आणि आता असं झालं आहे की लोक यूट्यूबवरती खूप म्हणजे असे असतात की ज्यांना आवडत नाही यूट्यूबवरती एवढं ब्लॉगिंग वगैरे बघायला. कारण की आपले तुम्हाला माहिती आहे की रायडिंगचे जे व्हिडिओ असतात ते खूप मोठे असतात, 50-50 मिनटं 40 मिनटं. सो एवढा वेळ कोण बघेल. सगळ्यांना आजकाल शॉर्ट कंटेंट बघायला आवडतं. सो मी माझं शॉर्ट कंटेंट पण टाकत असतो इंस्टाग्रामवरती, सो तुम्ही ते सुद्धा बघू शकता. पण मला तर हेच करायचं होतं, म्हणजे जे मी आता करतो मोटो ब्लॉगिंग, प्रॉपर मोटो ब्लॉगिंग. कॅमेरा चालू करके बात करने का और मस्त लोगों को POV शॉर्ट्स देने का यहाँ से. सो मित्रांनो, तुमच्याशी बोलता बोलता लिटरली आता थोड्याच वेळात मुंबई पुणेवाल्या हायवेला सुरू होईल. सो तेव्हा मी पुन्हा चालू करेन कॅमेरा, किंवा लोणावळा आल्यावरती चालू करेन. सो खूप छान वाटतं आहे तुमच्याशी बोलून वगैरे, आणि थंड आहे वातावरण, तर राईड करायला पण खूप छान वाटतं आहे. सो भेटूया तुम्हाला पुढे, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ओ ओ ओ हे असे रोड ना घाणेरडे. बापरे 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 बापरे. घाणेरडे रोड आहेत. चला मित्रांनो, भेटूया आपण पुढे तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा एकदा कॅमेरा सुरू केला आहे, कारण की समोर सुंदर असा सनराईज होतोय आणि असे स्पीड ब्रेकर पण येत आहेत. सो आता आपण जसं जसं एंटर करू लोणावळ्यामध्ये तोपर्यंत सकाळ होऊन जाईल, म्हणजे आय मीन दिवस उजाडेल आणि आपण पुण्यात एंटर करू. इतक्यात नाही अजून, अभी तो पार्टी सुरू हुई है.
अभी तो पार्टी शुरू हुई है. फॉग होतो यार पूर्ण हेल्मेटमध्ये. जरा थांबलो ना की लगेच फॉग होतो. तर असं आहे. ते अँटी फॉगवाले हेल्मेट घ्यायला पाहिजे मला वाटतं. अरे पालीवाला मार्ग गेला वाटतं. मा कसम हात पूर्ण गारटले आहेत मित्रांनो. किती थंडी आहे इथे मला नाही माहिती, पण मस्त थंडी आहे आणि त्याच्यामुळे तर अजून लागते. आपण गाडी चालवतो ना त्यामुळे अजून जास्त लागते. हात लिटरली गोठलेत माझे. आणि समोर ज्या डोंगर रांगा बघा आणि ही पहाड बघा यार. म्हणजे हे शेड तर मी पहिल्यांदा बघतोय. तुम्ही पण बघा, थोडं एन्जॉय करा. हां व्हेरी नाईस. साईडने आपल्या मुंबई पुणे बँगलोर जो मेनवाला आहे तो चालला आहे खाली. लेफ्ट साईडने जर तुम्ही बघितलं लेफ्ट आणि राईट साईडला आणि वरून आपला चालला आहे. हा जो तुमचा लेफ्टला गेला तो आहे न्यूवाला हायवे, न्यू मुंबई पुणे. आणि हा आपण सरळ चाललो आहे ओल्डने. मा कसम येस नाईस. अशा प्रकारे आपण गाडी आवरलेली आहे व्यवस्थित. काही दुखापत न होता. समोर पण एक स्पीड ब्रेकर आहे, तो पण आपण न दुखवता जरा क्रॉस करूया गिअर पाडून. वा ये बात मस्त. आणि हेल्मेट फॉग झालेलं आहे इथे अशा ठिकाणी. मला तरी सर्दी झाली असं मला वाटतं, त्यामुळे मला आज मेडिसिन्स घ्याव्या लागणार आहेत. रीचिंग टायमिंग दाखवतोय. किती टायमिंग दाखवतोय रीचिंग? 8:57 दाखवतोय रीचिंग टाइम. लेट सी की आपण 8:57 9 o'clock पर्यंत पोचतोय का. आणि आपण जी लॉंग राईड करणार आहोत त्याच्या आधी बाईकची सर्व्हिसिंग करून घ्यायला पाहिजे. म्हणजे ब्रेक ऑइल वगैरे ते तशी तर आता रिसेंटलीच झाली आहे, पण मला वाटतं ऑइल वा असे पक्षी उडतात ना आणि अशा व्ह्यूमधून मॅन नेक्स्ट लेवल. आणि असा व्ह्यू कॅप्चर करण्यासाठी ना ड्रोन जर असेल ना तर काही मजा आ जाए यार. मतलब 4 चांद लग जाएगा ट्रिप पे. हां बट आपण ट्रिपला नाही चाललो हे मला विसरून नाही चालणार, कारण की आपण चाललेलो आहोत ते म्हणजे ऑफिसच्या कामानिमित्त. आणि हा इथे गेला तुमचा कर्जतवाला, सरळ कर्जत आहे. हा वेगळा रोड आहे, कुठून तरी आलाय तो. मग अखिया चला स्पीड ब्रेकर गेलेला आहे आणि आता आपण सुसाट सोडूया गाडी. थोडा हात ह्याच्यामध्ये क्रूज कंट्रोल पाहिजे होता यार. मस्त गाडी सोडली असती मी आता. वा आता या झाडांमधून जाईल ना तेव्हा जी थंडी वाजेल ना मग कसं. म्हणजे मी हेल्मेट घातलं आहे तरी पण जाणवते लिटरली मला थंडी. म्हणजे हात माझे गोठले आहेत लिटरली. खोपोली लवकरात लवकर खोपोली क्रॉस करायचं आहे. खोपोलीच्या आधीचा तो टोल पण आलाय. चला मस्त कॉफी पिऊ का इथे. एक विचार करते कॉफी पिऊ ना. सवय मला चेंज करावी लागणार. माझं ना तोंड खाली करतो मी सारखा. त्यामुळे होतं काय की तुम्हाला रोड फक्त दिसतो, वरचं जे आहे ना ते दिसतच नाही. म्हणजे सिनिक व्ह्यू असेल ना तो दिसतच नाही, तो निघून जातो पूर्ण. ये असं उभं राहून स्पीड ब्रेकरला आपण मॅनिप्युलेट करू शकतो आणि इथून आपण हळूच साईडने जायचं. टेन्शन नाही घ्यायचं. आणि हेल्मेटमध्ये पुनश्च एकदा फॉग झालेला आहे. आणि ते छान आहे तर कॉफी पिऊया यार. आय थिंक आय शुड टेक अ ब्रेक.
तर मित्रांनो चहा वगैरे पिऊया जरा आणि इथे ब्रेक घेऊया जरा एक स्मॉल. मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा सनराईज झाला आहे. इथे आपण रोडच्या साईडला उभा खोपोलीचा टोल नाका आहे आणि ये अपनी सवारी इधर. यहाँ पे हेलो गाइस, कसा दिसतो मी? आपली चाय आली. गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही म्हणत असाल की काय भाई इतना कुछ क्यों है, कारण की एवढी थंडी आहे ना, मी तुम्हाला काय सांगू आणि कसं सांगू. बेकार थंडी आहे, बेकार म्हणजे तोंडातून धूर येतं ना, एवढी थंडी आहे. असं वाटतंय आता थोड्या वेळात बर्फ पडेल. धुका बघा काय आहे, नेक्स्ट लेवल धुका आहे. वाव, हे धुका बघा आणि हा नजारा बघा. वाव, दिस इज नेक्स्ट लेवल. मित्रांनो आता खोपोली क्रॉस केलं आपण आणि आता लोणावळा एंटर करू. जसं तुम्ही बघताय लोणावळ्याचा घाट आता सुरू होईल. इथे वरती लिहिलं आहे. रोड तर तसे सुंदरच आहेत. सकाळी सकाळी सगळी लहान लहान मुलं आपली शाळेत चालली आहेत. आई त्यांच्या सोडायला चालल्यात त्यांच्या. किती सुंदर स्कूल आहे यार. वाव, माझी स्कूल जी होती ते ह्याच्या अर्धी होती लिटरली, पण ज्याच्यात प्लेग्राऊंडसुद्धा नव्हतं. सो आम्ही रस्त्यावर खेळायचो लिटरली. बालकवेअरची पोरं जी असेल त्यांना माहिती असेल. एनिवेज आता घाट सेक्शन सुरू होईल आणि मला हा रस्ता खूप आवडतो. खंडाळा 8 किलोमीटर, लोणावळा 12 किलोमीटर. पुणे किती होतं मी नाही बघितलं. एनिवेज तुम्ही बघा आणि हा आता सीनिक व्ह्यू एन्जॉय करा मस्त. कारण की आता बोलण्यासारखं माझ्याकडे काय नाही. मस्त राईड आपली झाली आहे. 63 किलोमीटर झाले. 3800 किलोमीटर झालेलं तेव्हा मी निघालेलो. 64 किलोमीटर सो फार इज डन अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स पुणे नाव. अँड मस्त मस्त आता व्ह्यूज सुरू होतील इथून, कारण की धुकं आहे बऱ्यापैकी आणि आपण बऱ्यापैकी 7 वाजता इथे पोचलो आहोत. मी मोस्टली बसने जेव्हा जातो तेव्हा तो तर हा रस्ता तर स्किप होतो, कारण की तो न्यू हायवेने जातो. त्यामुळे ते सगळं स्किप होऊन जातं आणि हा रस्ता तर आपल्याला मिळतच नाही. आणि मी तर मोस्टली झोपतो, सो काय आपल्याला माहीत नाही. ओ नो शी सॉरी, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. बिचारा काहीतरी जनावर मेलेलं, त्याच्यावरूनच चुकून मेलेल्या जनावरून गाडी गेली आहे. एनिवेज सो आता घाट सुरू झाला आहे, घाट प्रारंभ इथे. आणि मला ही बॅटरी थोडी टिकवून ठेवायची, कारण की मगाची बॅटरी अचानक मस्त एक असा व्ह्यू होता, मस्त लँडस्केप होता यार. आणि मी सुपर व्ह्यूमध्ये तो टिपण्याचा प्रयत्न करत होतो, बट प्रॉब्लेम असा झाला की ना माझी बॅटरी डेड झाली. आणि फॉर्च्युनेटली मी दुसरी बॅटरी पण कॅरी केलेली, जी मी जेव्हा गोप्रो घेतलेला. असं नका करू रे, असं गाडी कुठेही लावू नका, स्पेशली असं इंटरसेक्शन म्हणजे जिकडे वळण सुरू होतं तिकडे तर असं करूच नका, कारण की प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हातनं गारटलेत लिटरली. इथे मला वाटतं 12-13 डिग्री असेल टेम्परेचर बऱ्यापैकी. आणि मला कॉफी हवी होती, पण चहावर भागवलं मी. वा यार काय गार्डन आहे यार हे. इथून एकदा मी पावसातून प्रवास केलेला आणि वरती तुम्हाला गाड्या दिसत असतील, तुम्हाला तो हायवे दिसत असेल वरून मेनवाला, जो न्यू मुंबई पुणे आहे तो वाला.
नाक गळायला लागलंय लिटरली. मुझसे ही तू आज मुझको मिला दे, तेरी चाहतों में तू है कि नहीं, इन सांस से पूछ के बता दे, इनके फासलों में तू है कि नहीं, तू आस पास मेरे और मेरे पास तू है कि नहीं, तू है कि नहीं, तू है कि नाही. असे रस्ते आले ना की मला हेच गाणं आठवतं, कारण की त्याच्यामध्ये रणबीर कपूर मस्त बाईक चालवतं आणि असा एक सुंदर रोड येतोय, मजा येते चालवायला त्याच्यावरती. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, मस्त सुंदरच. ह्या वळणांवरनं न अटकता गाडी अशी एकदम स्मूथली जायला पाहिजे. वरून न्यूवाला हायवेची गाडी दिसतात. बसवाले मामा हळूहळू चाललेत, आपण साईडने जाऊया. आणि हे शिंगरोबा मंदिर जेव्हा आपण लोणावळा क्रॉस करतो तेव्हा नेहमी भेटतं. ह्याच्या मागची एक बॅक स्टोरी आहे, सुंदर अशी बॅक स्टोरी आहे. मित्रांनो, आपण कुठे आलोय सांगा, बघूया तुम्ही गेस करू शकता का? वाव मॅन वाव. इथे जेव्हा जेव्हा येतो ना म्हणजे असं भारीच वाटतं एकदम. नेक्स्ट लेवल. तुम्ही थांबत नाही इथे कारण की मला अजून पुढे जायचं आहे. सो आपण इधर से आगे बढ़ते हैं, चलीस. कारण की पुण्याला पोचायचं आहे आपल्याला कामानिमित्त, त्याला इग्नोर नाही करू शकत कामाला. सो लोणावळ्याला आपण टाटा केलं आहे. अजून एक ब्रिज येईल तिकडे, मे बी मी थांबेन आणि थोडासा मला असं नेहमीसारखं थांबून असा एक लँडस्केप देण्याचा प्रयत्न करेल. वाव यार, पर्वतरांगा काय सुंदर दिसतात या. आणि तो काय आय गेस ट्रेनचा ब्रिज वाटतं तिकडून जो राईटने चालला आहे तो. आय होप तोच असावा ट्रेनचा ब्रिज. कसम एक नंबर, एक नंबर. सो मित्रांनो, सूर्य बघा कसा मस्त टोकावरती असा अवतरला आहे. टोकावरती मस्त त्यांनी दर्शन दिलं सूर्यदेवाने. आणि आपला हा हायवे न्यूवाला मस्त एकदम भारी आणि पूर्ण असं सिटी दिसते इथून. वाव, खूप सुंदर दिसतं यार हा. चला पुढे जाऊया आता आपण आपल्या डेस्टिनेशनला. हा एक रस्ता सुधारवला पाहिजे यार. ए मंकी भाऊ, मंकी भाऊ, मंकी भाऊ काहीतरी खात आहेत, फोटो काढतायत आता. इथे पण थांबलेत काय? इथे काय थांबलेत? इथे काय असं? ओ हो हो, व्हेरी नाईस. तसं कोवळं होऊन जे त्या टोकावरती बसलंय ना, ते इतकं सुंदर वाटतंय ना, काय सांगू मी. सकाळचं कोवळं होऊन आणि संध्याकाळचं ते बोलतात ना सनसेटच्या टायमच येतो, नेक्स्ट लेवल सुंदर वाटतात ते. सनकेस्ड. आणि खंडाळा बोगदा गेला आहे तो तिकडून समोर आपल्याला दिसतोय. आणि त्याच्या बाजूने आय गेस ट्रेनचा पण रूट गेला आहे. आता आपण पोचू थोड्याच वेळात लोणावळ्यात. लोणावळा म्हणजे प्रॉपर लोणावळा स्टेशनला. तिथून मग पुढे आपण पुण्याचा प्रवास कंटिन्यू करू. थांबण्याचा काहीच माझा हेतू नाही आहे. 1 तास 26 मिनटं दाखवतात मला. 1 तास 26 मिनटात मी पोचेल. सो आता जास्त कवर नाही करायचं आहे मला.
चला, तो कोणता प्लॅनेट आहे का जो दिसतोय तो? इथून पण व्ह्यू चांगला दिसतोय त्या पॉईंटवर, पण मी तिथे जाऊ नाही शकत. अरे वा 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 वा, सूर्यकिरण. अरे वा, सनराईज पॉईंट आहे वाटतं, सनराईज पॉईंट. मा कसम, सूर्यदेवताय नमः, सूर्यदेवताय नमः, सूर्यदेवताय नमः. ये तो नज़ारा बनता है यार, ये तो नज़ारा कतई बनता है. सनराईज पॉईंटच म्हणतात वाटतं याला. कसलं भारी वाटतं बघा. वाव, सूर्यकिरण डोळ्याला लागत नाहीत, पण एक चांगली गोष्ट आहे. आपण काय करूया, फोन काढून टिपण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, एवढा सुंदर सनसेट सोडून जावं असं तर वाटत नाही, पण जावं तर लागेल. काय लँडस्केप आहे यार, नेक्स्ट लेवल. मला नव्हतं माहिती लोणावळ्याला इथून हा सनराईज इतका सुंदर दिसतो. हा मला आयडियाच नव्हती यार. खूप सुंदर, नेकेड डोळ्याने बघू शकतोय, म्हणजे इतकं लागत नाही ऊन. स्वतः इथून कंटिन्यू करूया आपण पुण्यासाठी, आणि लवकरात लवकर पुण्याला पोचूया. वाव मॅन, काय दिसतंय यार हे. आणि ह्या सुपर व्ह्यूमध्ये तर काहीतरीच नेक्स्ट लेवल दिसतंय. भारीच वाटतं एकदम, एक्सप्लेन नाही करू शकत आहे. ह्या टायमाला मी पहिल्यांदाच म्हणजे सनराईज होताना आलो. मोस्टली कधी कधी मी काळोखात पोचलो आहे लोणावळ्यात, म्हणजे थोडा काळोख आहे, आणि मी पुण्यात जाऊन मला सकाळ म्हणजे सनराईज भेटला. बट यार खूप भारी एक्सपिरियन्स होता. मजा आली, खूप मजा आली. तो स्टोरी पे तो जाएगा ये. मी खूप थंड आहे, पण हे वातावरण इतकं मनाला तृप्त करते की माझ्याकडे ना वर्ड्स नाहीत लिटरली. आणि खंडाळा आलाय असं बोलता बोलता. वाव, मला वाटतं ब्युटिफुल आहे यार लोणावळा सिटी. आणि हे लेक पण खूप छान आहे. लेक व्ह्यू पण बाप आहे हा, इथून जर कॅप्चर करायला गेलो तर. पण प्रॉब्लेम तोच आहे की आपण जाऊ नाही शकत आहे इथे, आपल्याला पुढे जायचं आहे. बाजूने आपल्या न्यूवाला हायवे चालला आहे. आपण एक पी ब्रेकसाठी थांबू मोस्टली लोणावळ्याच्या पुढे कुठेतरी. आणि इथून ना मित्रांनो आयशा विला दिसतो. तुम्हाला आयशा विला तर माहितीच असेल. मी खूप वेळा इथून क्रॉस केला आहे, पण मला आता रिसेंटली समजलं आहे की हा आयशा विला आपल्याला इथूनच जाताना मिळतो. हो 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 हो, सूर्यदेवता प्रकट झाले आहेत आणि मस्त सूर्यकिरण आपल्या अंगावर पडली आहेत. विटॅमिन डी मिळालं आहे. थोडं बाहेरूनच चालवतो, विटॅमिन डी घेऊया अजून. आणि इथून जाताना जर मला दिसला आयशा विला तर मी दाखवून पुढे जाईन. म्हणजे थांबणार नाही मी, बट ऑब्वियसली बात है मेरे को बकचोदी नहीं पसंद है. वो अपने दुनिया में है तो उनके साथ खिलवाड़ नहीं करना चाहिए असं मला वाटतं. हे तर माझे विचार आहेत, बाकी मला नाही माहिती. इथूनच कुठेतरी येतो आयशा विला. आयशा विला, आयशा विला. हां, तो राहिला आयशा विला तिकडे मागे. त्याला पत्रे मारून ठेवलेत आता. ती रोल्स रॉइस पण तिकडेच आहे, येल्लो कलरची. सो मित्रांनो, आता
लोणावळा तर आपण क्रॉस केलं आहे, म्हणजे आता रेल्वे स्टेशन पण क्रॉस होईल. तर मुंबई पुणे न्यूवाला हायवेला किती गर्दी आहे. आणि यार हा सनराईज किती ऑसम आहे यार, म्हणजे डोळ्यात ऊन म्हणजे बसतच नाही. समोरचा पण रस्ता दिसतो इतका छान छान छान, खूप छान वाटतं. आणि हा बाईकचा जो आवाज येतो ना, त्यात अजून मजा येते. थोडं ऊन अजून आलं की जरा अंगाला बरं वाटेल, म्हणजे शेक भेटेल जरा, आणखी खूप कुडकुडायला होतं. आणि आता थोडी भूक लागायला लागली आहे. माझ्याकडे सफरचंद आहे, ॲपल खायगा अभी. आता मला वाटतं कॅमेरा बंद करायला हवा, कारण की लगेच अशी बॅटरी ड्रेन होते. 78-80% काहीतरी चार्जिंग होती, पण लगेच ड्रेन होत आहे. थोडासा आता त्रास व्हायला लागला आहे डोळ्यांना, कारण की सूर्यकिरण डायरेक्ट डोळ्यात, जशी डायरेक्ट समोर बसतात ना, त्यामुळे समोरचं दिसायला थोडं मुश्किल होतं आहे. पण छान वाटतं. मला तर वाटतं तुम्हाला पण एकदम भारी दिसत असेल. थोडं हळू चालवतो. वाव, अरे वा, घोड़े साफ भाग रहे. अरे एक्सपल्स एक नंबर. एक्सपल्स पण आपली फेवरेट बाईक आहे. मी खूप वेळा व्लॉगमध्ये मेन्शन पण केलं की मी पहिला एक्सपल्सच घेणार होतो, बट मी जस्ट टेस्ट राईडसाठी गेलेलो तेव्हा मी ही चालवली, अँड आय फेल इन लव्ह विथ दिस ब्युटी. आणि अशा प्रकारे आपण लोणावळा रेल्वे स्टेशन पण क्रॉस केलं, आणि इथून आपण सरळ चाललेलो आहोत. सनराईज चिकी लिहिलं आहे इकडे, आणि सगळ्या चिकींचे दुकानं इकडून चालू होतात आता. तर मित्रांनो, थोडं पुढे जाऊन आता मी कॅमेरा ऑन करेन. काही सिनिक वगैरे दिसेल तिथे मी आता चालू करेन कॅमेरा आणि शूट करायला सुरुवात करेन. सो भेटूया लवकरच पुढे. टिल देन टाटा. मित्रांनो, सनराईज आणि लेफ्ट साईडला हा डोंगर रांगा, मला माहीत नाही तुम्हाला दिसत आहेत की नाही, पण हा पूर्ण डोंगर रांगा अशा. कोण पिलियन रायडर असता ना, पूर्ण असा 360 फिरवायला सांगितलं असतं, आणि जो व्ह्यू आला असता ना, नेक्स्ट लेवल. काय लँडस्केप है यार, मतलब रुका कैसा पूरा 360 डिग्री करने का मन कर रहा है, बट वाव मैन गाइज, लेफ्टला व्ह्यू बघा फक्त, काय सुंदर आहे तो. ओपी ओपी यार, इसके लिए तो अपन जीते हैं यार, ये चीज़ के लिए. डोंगर आणि सनराईज आणि सनसेट बघून जो मनाला शांती मिळते ना, त्याचा काहीच तोडच नाही, म्हणजे काहीच नाही. नेक्स्ट लेवल आहे.
सुंदर. हे रायडर आपले चाललेत कुठेतरी. सेम बाईक आहे आपली. आज रायडर तसे दिसलेत मला बऱ्यापैकी रस्त्यावरती, म्हणजे काहीतरी आहे. मोटोवर्स झालं मला वाटतं. काय चाललंय. एनिवेज सूर्य डोळ्यावरती आहे बरोबर एकदम. मला कसा दिसतंय मला माहीत नाही. लेफ्ट साईडला बघत राहावं असं वाटतं, पण लेफ्ट साईडला जास्त बघत राहिलो कुठेतरी खड्ड्यात पडेन मी आता. आणि आपण राईडवरती फोकस करूया. कारण मिररमध्ये पण काय सही दिसते, क्लास व्ह्यू दिसतो. मिरर एवढे खराब का झाले. हे सही आहे. फिफ्थ गिअरवर 70-80 क्रूज करतो आपण कंटिन्यू. 9 वाजता पोचण्याचा टाईम दाखवतो. आधी 8:56 होता, आता त्याचा 9 झाला आहे. बघूया आता 9चे अजून किती वाजता आहेत ते. अजून नाही चेंज व्हायला हवा टाईम बाबा. आता परत की 9 वाजता मला पोहोचून अपडेट करायचे आहे पटकन, कारण की आपण ते नवीन जागेवरती चाललो आहेत आणि नवीन आहे आपल्यासाठी सगळंच. रस्ते नवीन नाहीत. वा किती सुंदर आहे यार हे. विटांची भट्टी, समोर सूर्य, लेफ्टला नदी, रेल्वे ट्रॅक. अजून काय हवं आहे. विलेज अहेड. ऐसे विलेज में तो मैं रहना पसंद करूँगा यार. आणि थंडीची अजून पण जी वाजते ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत एवढी थंडी वाजते. हात थरथरतात लिटरली. मला ते ह्याचेवाले ग्लोव्ज घ्यावे लागतील वाटतं आता नंतर. ओव्हरटेक करून जाऊया पुढे. मध्येच रस्ता छान आहे, अतिशय छान आहेत रस्ते. ओ माय गॉड. आता लिफ्ट मागतायत आणि पोरं कॉलेजला चालली आहेत. सुंदर आहे त्या इकडची. म्हणजे अशी हवा जर मिळणार असेल तर यार मतलब मैं तो आ जाऊ रहने के लिए. माझा रिसेंटली माझं कॉलेज पण ॲक्च्युली सिंधुदुर्गला होतं, तर मोस्ट ऑफ यू म्हणजे जे मला फॉलो करतात त्यांना माहिती असेल माझं कॉलेज इकडेच होतं. सो मोस्ट ऑफ दी तुम्हाला माहिती असेल. आता काय, अरे यार हे ट्रकवाले आहेत ना, नल्ले आहेत. ह्याच्या गाड्या एकतर पुढे पुढे जात नाहीत. आई ग कसला व्ह्यू आहे यार भाई. हा रस्ता ना मी मोस्टली रात्रीच क्लिअर केला आहे बँगलोर, म्हणजे मुंबई बँगलोर हायवेने जाताना. शिट यार, इथून थांबून यार ड्रोन फ्लाय केला असता ना यार, काय व्ह्यू आला असता माहिती आहे. भाई नेक्स्ट लेवल आहे रस्ता, नेक्स्ट लेवल. मजा आली आज.
म्हणजे हा वन ऑफ द बेस्ट रूट असेल हा आतापर्यंतचा मी एक्सप्लोअर केलेला सकाळच्या म्हणजे सकाळी सकाळी. आणखी म्हणजे काय आहे लेफ्ट साईडला, शेट किती सुंदर वाटतंय ते. आणि धुक्यांची चादर बघा ना, ती व्हाईट व्हाईट काय दिसते यार. तुम्हाला केवढं दिसतंय मला नाही माहिती, पण मला जे माझ्या नेकेड आईजने दिसते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते तर खूप सुंदरच दिसतंय. बरं झालं मी बाईकने आलो यार, आज काहीतरी नवीन एक्सपिरियन्स भेटला मला. पहिल्यांदा काहीतरी चांगली गोष्ट केली आहे मी आयुष्यामध्ये. वाव, हेच मी बोलत होतो मित्रांनो. हे बोलतो ना मी, मोटो ब्लॉगिंग बाईकने काय येतं, बाईकने हेच तर बघायचं असतं. कारमध्ये बघून विंडोतून बघणं वेगळं आणि बाईकवरून हे बघता बघता चालवणं, फील करणं वेगळंच आहे सगळं. खूप मजा आली. आणि आय गेस हा रोड तिकडेच संपला आणि आता आपण पुण्याच्या दिशेने चाललो आहे. मला माझ्या मते तर जे चांगले रस्ते आणि जे सिनिक रूट होता तो एंड झाला बहुतेक इकडेच. आणि याच्या पुढे माहीत नाही मला आता कुठपर्यंत आपल्याला तो रस्ता मिळेल. बट खूप मजा आली. मॉर्निंग राईड म्हणतात ना, ती कुठेतरी आपल्याला अनुभवायला भेटलं आहे मॉर्निंग राईड. आतापर्यंत मी जेव्हा गेलो आहे ते नाईटसाठी, म्हणजे बोलतात ना रात्रीचा गेलो आहे मी. हे रस्ते सगळे मी रात्रीच कवर केलेत, कारण की मला पुण्याची ट्रॅफिक म्हणजे नको हवी होती जेव्हा मी कोकण राईडला चाललेलो तेव्हा. सो हे सगळे रस्ते मी आधीच कवर केलेले. बट फॉर द फर्स्ट टाईम मी दिवसा या रस्त्यांवरती चाललो आहे आणि ओ मॅन, वॉट अ एक्सपिरियन्स. खूप छान वाटलं यार, खूप छान वाटलं. मनाला प्रसन्न झालं. आजचा दिवस तर माझा चांगलाच जाणार आहे एवढं तर नक्की. इतकं सुंदर दृश्य बघितल्यानंतर दिवस तर चांगला जायलाच हवा. देवाच्या कृपेने राईड पण एकदम स्मूथ चालली आतापर्यंत आणि ह्याच्या पुढे पण स्मूथ जाईल अशी मी आशा करतो. चला ओव्हरटेक करा दादा यांना, ज्या रिक्षा आहे पुढे. वाव वाव वाव, जस्ट वाव. 1 तास 6 मिनटं दाखवत आहेत. किती किलोमीटर आहे ते दिसत नाही मला, की थोडीशी बॅग ना खाली आली आहे ती टँक बॅग, सो दिसत नाही मला अजून व्यवस्थित. ती वरती घेऊया टँक बॅग. 45 किलोमीटर म्हणजे थोडं येल्लोइश टाईप झालं आहे आता. आय गेस मे बी ट्रॅफिक झाली असणार कुठेतरी, कारण की जेव्हा ग्रीन असतं तेव्हा समजायचं की स्मूथ ट्रॅफिक आहे, म्हणजे स्मूथ चाललं आहे सगळं. जसं रेड ऑरेंज होतं म्हणजे विचार करायचा की अभी वो चला गया वो टाइम, अभी आपको थोड़ा ट्रैफिक मिल सकता है. पण ओव्हरऑल मित्रांनो, तुम्हाला हे बघून, हे दृश्य बघून कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. आय होप हे सगळं कॅप्चर झालं असावं, म्हणजे तशी माझी गोप्रोचं ब्लिंक करत आहे त्यामुळे तर समजू शकतो मी की सगळं कॅप्चर होतच आहे. बट असं वाटतं की कॅमेरा बंदच करू नये, कंटिन्यू करू, कारण की कुठे काय मिस होईल काय सांगता नाही रस्त्यातून जाताना. म्हणजे मला असं वाटतं की ना, मी जे बघतोय ते माझ्या डोळ्याने तुमच्यापर्यंत पोचवावं असा मी प्रयत्न करतो, म्हणून मी कॅमेरा थ्रू म्हणजे एक्सप्लेन करतो, मी बोलतोय. गिअर उतरवूया. बसवाल्या दादांना जाऊ द्या. जा. पुणेमध्ये आपलं स्वागत आहे. पुणे सुरू झालं मित्रांनो इथून, आणि लोक बघा ऑफिसला कॉलेजला जायला बाहेर निघालेली आहेत आणि आपण पण ऑफिसच्या दिशेने निघालो. ऑफिस नाही म्हणू शकत, पण आजचं आपलं जे काम आहे, जे लोकेशन आहे त्याच्या दिशेने चाललो आहे आपण.
रिफ्रेशिंग आहे, रिफ्रेशिंग, सिरियसली रिफ्रेशिंग आहे. मित्रांनो मला असं वाटतं आता हे गावखेड्यातून जाणारे रस्ते असेच असतील. सो मी काय करतो आता, मी जसं पुण्यात एंटर करेन म्हणजे प्रॉपर म्हणजे मला जिथे पोचायचं तिथे जसं मी पोचेन तसं मी कॅमेरा पुन्हा सुरू करेन. टिल देन मी जरा राईडवरती फोकस करतो, कारण की आपल्याला पोचायचं पण आहे लवकर आणि टाईम वेस्ट. मित्रांनो क्विक अपडेट, पुणे शहरामध्ये आपण एंट्री केलेली आहे. पुणे शहरामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पुण्यात पोचलेलो आहोत आणि आपलं जे डेस्टिनेशन ते अजून अर्धा तास 20 मिनटं दाखवत आहे. अजून इथून कल्याणी नगरला जायचं आपल्याला. इथून कल्याणी नगरला जाऊ आपण आणि आय गेस ट्रॅफिक नसावी. आय होप सो ट्रॅफिक नसेल. थोडंसं ट्रॅफिक दाखवतं इकडे जंक्शनला. 33 मिनटं दाखवत आहे. 33 मिनटं फॉर किती किलोमीटर? 14 किलोमीटरला 33 मिनटं. बापरे, हे जर मी एकदम अर्ली मॉर्निंग आलो असतो अजून 15-20 मिनटं अगोदर तर इतकी ट्रॅफिक नसते आय गेस. आय डोंट नो. आणि मी आज माझा एक कलिग आहे, त्याच्या स्टेला मी म्हणजे तो जिकडे राहतो तिकडे मी थांबणार आहे. तो गेला तिरुपतीला. सो त्याच्या बदली त्याच्या रूममध्ये आज मी राहणार आहे. वाघोळीमध्ये आहे त्याची, वाघोळीला राहतो तो. सो वाघोळीला जाऊ आपण. आधी साईटवरती जाऊ, तिथून मग वाघोळीला जाणार आपण स्टेसाठी. इथून आधी पोचूया आपल्या डेस्टिनेशनला, आपल्याला जिथे जायचं आहे साईटवरती. तिथून मग आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करूया स्टेवरती. बॅगा वगैरे ठेवूया. आणि इथे पुण्याची ट्रॅफिक सुरू झालेली आहे मित्रांनो, असं तुम्ही बघू शकता. सो वेलकम टू पुणे. रेड दाखवतं यार पूर्ण. माहीत नाही आता कसं आहे नक्की ट्रॅफिक काय आहे, कशासाठी आहे ते नाही माहिती. तर साईडने आपली बायकर्स लेनने जाऊया आपण हळूहळू. सो आता डिरेक्टली कल्याणी नगरला पोचून मी कॅमेरा ऑन करेन. तुर्तास भेटूया आपण. मित्रांनो ऑलमोस्ट 15 मिनटं दाखवत आहे, काहीतरी 4 किलोमीटर आहे. पण हे रस्ते बघा ना, ही जी झाडं आहेत ना त्यातून जे ऊन येत आहे ना ते किती सुंदर वाटतंय बघा. आणि आसपासचा जो एरिया ना तो पूर्ण मिलिटरीचा एरिया आहे. किती सुंदर आहे बघा, पूर्ण झाडांनी कवर्ड एकदम. वा 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 वा, एकदम मेस्मरायझिंग. सुंदर, किती सुंदर.
बघायला पण असं छान वाटतं. काय बोलू मी तुम्हाला आता, वर्ड्स नाहीत माझ्याकडे. राईट इथून ट्रॅफिक आहे का? पुणे की पब्लिक बोले तो तकलीफ. बाकींची गाडी बंद पडली. आपण चाललो इथून वरती. ओ ओ ओ ओ नो 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 नो. वा, जुना ब्रिज आहे कोणता तरी, छान वाटतं पण बघायला. सो मित्रांनो, मला वाटतं आहे आजचा जो व्लॉग आहे हा बहुतेक इथेच एंड करावा, कारण की आता इथून मी एक 10 मिनटात पोहोचेन माझ्या डेस्टिनेशनवरती. आणि तिथून मग आपलं काम करायचं सगळं, म्हणजे अपडेट वगैरे. सो उसमें पूरा दिन चला जाएगा. बघू, जर मी कुठे जाणार असेल तर नक्कीच अपडेट देईन तुम्हाला कॅमेरा थ्रू. म्हणजे कॅमेरा म्हणजे व्हिडिओमध्ये ॲड करायचा प्रयत्न करेन ते सगळ्या गोष्टी. सो भेटूया आपण आता. मित्रांनो, कॅमेरा मुद्दामच चालू केला आहे पुण्याची ट्रॅफिक दाखवायला. माझं काम आटपून मी आता आहे ना माझ्या मित्राच्या रूमवर चाललो आहे. आणि एकदम नेक्स्ट लेवल ट्रॅफिक आहे. त्यांचा हा हायवे आहे आणि हायवेमध्ये कोणी राईट लेफ्टने कुठून पण येत आहे, म्हणजे नेक्स्ट लेवल. भाई, मुंबईची ट्रॅफिक बरी त्यातल्या त्यात. आय एम लाईक, मतलब मी खूप सुखी आहे. मी मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आहे, म्हणजे मुंबईच्या ट्रॅफिक अनुभवली आहे मी. बिकॉज दिस इज शेट यार. म्हणजे एखाद्याचा तर गेम व्हायचा इथे, कारण की लेफ्ट राईट सेंटर कुठून पण येतात भाई लोक. फुल कुछ वो लोगों को पड़ा ही नहीं है. कैसे भी आ रहे, कैसे भी जा रहे. मी आता मुद्दामच कॅमेरा चालू ठेवला आहे, तुम्ही फक्त बघा आता कसे चालवतात ते. मी थोडा लांबच राहतो यांच्यापासून, कारण की मला माहिती आहे कोण कुठून लेफ्ट साईडने राईटने येईल, मध्येच ब्रेक मारेल, तुमच्या पुढ्यात येऊन थांबेल. काय सांगता, हा बघा, माय गॉड, स्कूल बसवाले काका बघा कसे चालवतात. वा, नेक्स्ट लेवल चालत आहेत काका. आता इथून लेफ्ट राईट मारून जाणं म्हणजे कोणतरी घेऊन जाणार आपल्याला. राईटला टाकायलाच भीती वाटते मला. ऑलमोस्ट आलं मी. मोस्टली तर काहीच दाखवलं नाही तुम्हाला, कारण की म्हणजे ठीक आहे, होतात अशा गोष्टी चांगल्या ठिकाणी. बट यू नो, कांट हेल्प इट. आता इथून पुढे ठीक आहे, म्हणजे मागे जर जे होतं बाबा ते तर नेक्स्ट लेवल होतं, काहीतरीच नेक्स्ट लेवल होतं ते. थोडी स्पीड वाढवायला लागेल. मागून कोणतरी पोर्शे सारखं यायला निवडून घेऊन जाईल. तर पुण्याचे ट्रॅफिक थोडे डेंजर आहे, कसे पण येतात. सॉरी, आय मीन सॉरी. इथून सरळच जायचं ना मला, इथून सरळच आहे. हे बघा, तो मामा बघा कसा मध्ये घुसतोय मस्त. त्याला काय घंटा पडलेली नाही. तुम लोग मरो, हमको तो इधर से जाना है, हम तो इधर से जाएगा, तुम किधर से भी जाओ उधर. आम्ही तर टन मारणार इकडूनच. पायलिंग मशीनवाला भाई. मला तर भीती वाटायला लागली या रोडवरती आता. म्हणजे मुंबईची ट्रॅफिक एकदम बाप. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये मी 1 तास काढू शकतो, कारण की लोक सिस्टमॅटिकली तरी जातात. ॲटलिस्ट सिस्टमॅटिकली जातात तिकडची लोक. ही का आहे बवासीर. एक तर ह्यांच्या स्ट्रीट लाईट पण नाहीत. बेसिकली आय एम ट्रोलिंग पुणेकर्स.
म्हणजे पुणे का ट्रॅफिक. जास्त ऑफेंड होऊ नका, कमेंट सेक्शनमध्ये शिव्या देऊ नका प्लीज. मी पण तुमचाच आहे. मुंबई पुणे, आय लव पुणे, आय लव मुंबई. पुणे का वेदर और मुंबई का ट्रॅफिक, लब लब. वाव मस्त. फुल काका कटिंग बिटिंग मारत मारत चाललेत. मी बाबा दुसऱ्या गेअरच्या वरती नाही झालो, ते माझी फाटते इथे चालवायला आता. आणि माझा पहिला दिवस आहे आजचा पुण्यामध्ये गाडी चालवण्याचा. इथून आता काय नाही, फक्त एक राईट आहे. एक राईट घेऊन मग आपण जाऊ. राईट घेऊन युटर्न दाखवत आहे. आधीच हात दाखवला म्हणजे काय लफडी नको. अच्छा इथून जायचं आहे, असंच जायचं आपल्याला, युटर्न मारून जायचं आहे. आणि मित्राची रूम इथेच आहे. ही जी गल्ली दिसते त्याच्यात मित्राची रूम आहे. आता आपण ही लाईट बंद करूया आणि जाऊया इथे वाघोलीला आलो आहे आपण मित्रांनो, वाघोलीला. आणि फायनली इकडची ट्रॅफिक चुकवून फायनली वी आर हिअर. देवेश भावा, जरा तू व्लॉग बघत असशील तर मी तुझ्या एरियात आलो आहे. तर बघूया तुझ्या एरियातले लोक माझ्याशी कसं वागतायत ते. लेट्स सी. कॉलेज एरिया मित्रांनो हा पूर्ण. रायसोनी कॉलेज काहीतरी आहे. तू जायला जागा नाही. बंद आहे. कुठून जावं लागेल मग आता? दुसरा रस्ता कुठे आहे? दुसरा कुठून रस्ता आहे? अरे यार एक तर माझ्यासाठी नवीन आहे यार हे सगळं. वेट एक सेकंड. एक सेकंड. हो गोप्रो आहे. काय प्रॉपर्टीचं नाव? डिलिव्हरी नाही रे बाबा, डिलिव्हरी नाही करत आहे रे. अरे हे बघ, हे कुठेतरी हे काहीतरी हे नाव आहे यार. मातोश्री दूध डेअरीच्या आसपास. मातोश्री दूध डेअरी कुठे आहे? इथेच आहे. तुम्ही कुठे आता? तुमचं लोकेशन कुठे दाखवतो? माझं थांब एक सेकंड. हे बघ मी इथे आहे. जायचं कुठे तुम्हाला? हे बघ मी इथे आहे. मातोश्री दूध डेअरी कुठे आहे? हा असं फिरून जावं लागेल. अरे ते यार मित्राकडे जायचं होतं. एक सेकंड. हे बघ दाखवतो. इथून जावं लागेल. हा हा हेच आहे. एक्स्ट्रा रस्ता कुठून आहे का अल्टरनेट? हा पुढचा कनेक्ट होईल ना. थँक्यू. तर मित्रांनो हेल्प झालेली आहे. इथून रस्ता बंद आहे आणि आता इथून आपण जाऊया आपल्या डेस्टिनेशनला, मित्राच्या घरी. फुल डेंजर रस्ता आहे बाबा. काळोख आहे पूर्ण. अँड वी आर
हियर इथून लेफ्ट दाखवत आहे साई क्लिनिक के बाजू में बता रहा है. इथून रस्ता आहे काय? वो 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 जवळ रस्ता गल्ली बिल्ली आहे वाटते इथे, बघायला लागेल. आहे काय रस्ता कुठून? माँ कसम तो कुछ भी नहीं इधर. इथून हाय दिसतं असं काहीतरी आतमध्ये. लेफ्टला कुठेतरी दाखवते आतमध्ये. लेट्स सी इथून कुठून दाखवते का. अबे यार टर्न घ्यावा लागेल मला इथूनच. कुठेतरी दाखवत आहे. कसम बहुत आदमी है ये तो. किधर आलोय? सही